विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी दराडे सर, वाघेरे हायस्कूल, सासवड इथून बोलत आहे. आज आपण इयत्ता 10वी इतिहासाचा पाठ 5वा प्रसार माध्यमे आणि इतिहास याचा परिचय करून घेणार आहोत, म्हणजे त्याचा अभ्यास करणार आहोत. प्रसार माध्यमे आणि इतिहास. आता या ठिकाणी पाठातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा परिचय करून घेऊया. काय पाहणार आहोत या पाठामध्ये आपण? प्रसार माध्यमांची ओळख, प्रसार माध्यमांचा इतिहास, प्रसार माध्यमांची आवश्यकता, प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. तर सुरुवातीला आपण पाहूया प्रसार माध्यमे म्हणजे काय. या प्रसार माध्यमे म्हणजे दोन शब्द आहेत, एक प्रसार आणि माध्यम. प्रसार याचा अर्थ दूरवर पोहोचवणे. एखादी माहिती, एखादी गोष्ट दूरवर पोहोचवणे किंवा आपल्याला जे माहीत आहे ते दुसऱ्यांना दूरवर सांगणे म्हणजे प्रसार. एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या सहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो. आता माध्यम म्हणजे काय? माध्यम म्हणजे घटक, माध्यम म्हणजे साहित्य, की एखाद्या गोष्टीचा प्रसार, एखाद्या गोष्टीची माहिती आपण कोणत्या माध्यमातून दूरवर पोहोचवतो म्हणजेच प्रसार माध्यम. आता पूर्वीच्या काळी काय होत असेल पहा. आता हे आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान युगामध्ये प्रगती खूप झालेली आहे, त्यामुळं आपल्याला साधनं पुष्कळ आहेत. त्यामुळे क्षणाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली घटना किंवा एखादं घडलेली बातमी आपल्याला ताबडतोब कळते. पण पूर्वी काय होत, तर पूर्वी राजेशाहीच्या काळात गावोगावी दमंडी पिटली जात असे, जे काय होणार आहे ते किंवा जो निरोप द्यायचा आहे तो, आणि एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा बातमीचा तोंडी प्रवास मुखोद्गत होत, ऐकीव असत आणि त्याचा प्रवास होत. आता ब्रिटिशांच्या काळामध्ये काय झालं? ब्रिटिश काळात भारतात वृत्तपत्रे, नियतकालिके सुरू होऊन छापील स्वरूपात बातमी लोकांपर्यंत जाऊ लागल्या. छापील काळात लोकांपर्यंत बातम्या जाऊ लागल्या. मग ह्या बातम्या नियतकालिकाने वृत्तपत्रामध्ये, वर्तमानपत्रामार्फत जाऊ लागले. त्यामुळे लोकांना एका ठिकाणची बातमी लेखी स्वरूपात दुसऱ्या ठिकाणी मिळू लागली. वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाचंही साधन आहे. आता हे कसं शक्य आहे? आपण कुठलंही वर्तमानपत्र सकाळी काढल्यानंतर संपूर्ण भारताची किंवा त्या ठिकाणचं स्थानिक वर्तमानपत्र असेल तर स्थानिक बातमी काय होते, लगेच मिळते. आपण ती प्रत्यक्ष पाहिलेली नसते आणि ऐकलेली नसते, पण वर्तमानपत्र आपण सकाळी पाहिलं ती माहिती आपल्याला मिळते. किंवा मग काही ज्ञानाच्याही गोष्टी असतात. आता अलीकडे तुमच्या 10वीचा अभ्यास, महत्त्वाची प्रश्नांची उत्तरे किंवा प्रश्नपत्रिका, किंवा विज्ञान, तंत्रज्ञान, कथा, संस्कार, बोधकथा, वैज्ञानिक शोध, दिनविशेष यांची माहिती, किंवा सण समारंभ, अशी अनेक प्रकारची माहिती आपल्याला त्या ठिकाणी वर्तमानपत्रातून मिळत असते आणि त्याच्यातून काय मिळत असते? ज्ञान मिळत असते. आता ही प्रसार माध्यमांचा इतिहास. कुठलीही गोष्ट पाहिल्यानंतर आपल्याला त्याचा अगोदर इतिहास पाहावा लागतो. एखादे साधन आहे, त्याचा आपल्याला इतिहास पाहावा लागतो. केव्हा सुरू झालं, त्यावेळेची परिस्थिती कशी होती आणि आता कशी आहे. उदाहरणार्थ प्रसार माध्यमांचा इतिहास पाहिला तर प्रसार माध्यमांचं पहिलं साधन आहे वर्तमानपत्रे. दैनंदिन बातम्या, माहितीपर अग्रलेख व लेख नियमितपणे रोजच्या रोज छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजेच वर्तमानपत्र. जसं आपल्याकडे सकाळ, संध्या, स्थानिक, अशा केसरी, अशा प्रकारची वर्तमानपत्रे येतात आणि त्याच्यात रोजच्या बातम्या प्रकाशित झालेल्या असतात. म्हणजे रोजच्या रोज छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजेच वर्तमानपत्र होय. वर्तमानपत्रे स्थानिक, देशांतर्गत, जागतिक स्वरूपाच्या बातम्या लोकांपर्यंत पोचवत असतात. प्रसार माध्यम हे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. पहा वाक्य कसं आहे. प्रसार माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आपल्या भारतामध्ये लोकशाहीमध्ये राज्यकारभार करताना
राजकीय स्वरूपाच्या बातम्या, शासनाने घेतलेले निर्णय, घेणारे निर्णय, ही सगळी जी माहिती असते ना, चालू घडामोडी, हे सर्व वर्तमानपत्रामध्ये छापून येतात आणि वर्तमानपत्र त्याच्यावर अंकुशसुद्धा ठेवतात. खऱ्या बातम्या देतात, त्यामुळे ते लोकांपर्यंत पोचतात. आधुनिक काळात प्रत्येक वृत्तपत्र वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. वृत्तपत्र पण सुरू झालेलं आहे. आता पूर्वी कसं होतं पहा, वर्तमानपत्रांची पूर्वसुरी आपण पाहूया. वर्तमानपत्राआधीच्या काळातील राजांचे आदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मार्ग होते. म्हणजे आपण वर्तमानपत्राचा पूर्वीचा इतिहास पाहू. इसवी सन पूर्व काळात इजिप्तमध्ये आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी ठेवले जात. सार्वजनिक ठिकाणी ते कोरीव लेख ठेवायचं. प्राचीन रोम साम्राज्यात हुकुमशहांचे कागद वाटायचं हुकुमशहांचे. जुलियस सीझरचे ॲक्टा डायरना हे वृत्तपत्र सार्वजनिक ठिकाणी लावले जाई. चीनमध्ये 7व्या शतकात सरकारी निवेदने वाटली जात असत, जाहिराती वाटल्यासारखं सध्या. आणि इंग्लंडमध्ये महत्त्वाच्या घटनांची पत्रके वाटत. असा या ठिकाणी पूर्वीचा काय होता, यांचा काय होता, इतिहास होता. आता बेंगॉल गॅझेट 29 जानेवारी 1780 रोजी कोलकाता येथे झालेले पहिले भारतीय वृत्तपत्र. मित्रांनो, कोलकाता येथं सुरू झालेलं पहिले भारतीय वृत्तपत्र कोणतं? बेंगॉल गॅझेट. जेम्स ऑगस्ट हिकी या आयरिश व्यक्तीने इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र सुरू केले. आपल्या शंका येईल की जेम्स ऑगस्ट हिकी या आयरिश व्यक्तीने हे इंग्रजी वर्तमानपत्र सुरू कसं केलं? कारण इंग्रजांचं राज्य आपल्यावरती होतं. भारतामध्ये इंग्रज आलेले होते. त्यांना वाटलं की भारतामध्ये सुद्धा असं वर्तमानपत्र सुरू करावं, म्हणून बेंगॉल गॅझेट नावाचं हे भारतातील पहिले वर्तमानपत्र आहे. आता आपल्या प्रारंभीच्या काळी मराठी वर्तमानपत्र कोणती होती? हे झालं बंगाली गॅझेट, भारतातलं पहिलं वर्तमानपत्र. पण आपल्या प्रारंभीची मराठी वृत्तपत्र काही होती का? होती ना. तर त्याच्यामध्ये पहिलं मराठी वर्तमानपत्र आहे दर्पण. हे दर्पण नावाचं 1832 साली वर्तमानपत्र सुरू झालं. त्यांचे संपादक होते बाळशास्त्री जांभेकर. तुमच्या पुस्तकात चित्र आहे पहा बाळशास्त्री जांभेकरांचं. पहा, दर्पण वर्तमानपत्र आहे आणि बाळशास्त्री जांभेकरांचं चित्र आहे समोर. हेच बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण नावाचं पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं. ह्या वर्तमानपत्राचं वैशिष्ट्य काय? पहिले मराठी वृत्तपत्र हे 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण सुरू केले. म्हणून 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. जसं शिक्षक दिन, शेतकरी दिन, मैत्री दिन, मातृदिन, डॉक्टर दिन असे दिन साजरा करतो की नाही आपण, तसं 6 जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी आपलं मराठी पहिले वृत्तपत्र सुरू झालं दर्पण म्हणून. दर्पणमधून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक इतिहास वाचायला मिळतो. कंपनी सरकारचा जमा खर्च, रशियाच्या हल्ल्याचे भय, हिंदू विधवा पुनर्विवाह, राजा राम मोहन रॉय यांची कामगिरी, स्वच्छता इत्यादी विषय दर्पणने हाताळलेले दिसतात. हे या वर्तमानपत्राचं वैशिष्ट्य. म्हणजे 1832 सालाचा जर आपल्याला त्यावेळेचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक जर इतिहास पाहायचा असेल तर ह्या वर्तमानपत्राचा संदर्भ मिळू शकतो आणि त्यावेळेच्या इतिहासाची आपल्याला साक्ष मिळते. त्यावेळी स्वच्छताविषयी महत्त्व त्यांनी किती साली दिलं होतं? 1832 साली. आता 2020 साल आहे, तरीसुद्धा आपण स्वच्छतेच्या स्पर्धा घेतो, स्वच्छता नाही. म्हणजे वर्तमानपत्राने त्यावेळी किती कार्य छान केलं असेल. दुसरं वर्तमानपत्र आहे प्रभाकर. 24 ऑक्टोबर 1848 साली हे वर्तमानपत्र सुरू झालं. भाऊ महाजन ह्या वर्तमानपत्राचे कोण होते? संपादक. या वर्तमानपत्राने फ्रेंचाच्या बंडाचा इतिहास वाचायला मिळतो. प्रभाकरमधून लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली याच्यामधूनच. तिसरं वर्तमानपत्र आहे ज्ञानोदय. जून 1842 हे सुरू झालं. याचे संपादक अहमदनगर येथील ख्रिस्ती मिशनरीने सुरू केले. सुरू केले ज्ञानोदय. रेव्हरंड हेनरी बॅलंटाईन
हे पहिले संपादक. ज्ञानोदय मासिकाचे पहिले संपादक कोण वर्तमानपत्राचे? रेव्हरंड हेनरी बॅलंटाईन हे पहिले संपादक. याचं वैशिष्ट्य काय? आशिया युरोप खंडाचे नकाशे प्रसिद्ध झाले. ज्ञानोदय ह्या मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र प्रसिद्ध झाले. पूर्वी कसं फक्त छापत, पण चित्र प्रसिद्ध होत नव्हतं. पण पहिले चित्र कुठं मासिकामध्ये छापत झाले? मराठी ज्ञानोदयमध्ये. टेलिग्राफ या बातम्या पोहोचवणाऱ्या यंत्राची बातमी दिली. भारतात पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी या ठिकाणी आहे, या वर्तमानपत्रात पहिल्यांदा दिली. आणि 1857च्या संघर्षाची, स्वातंत्र्य लढ्याची बातमी याच वर्तमानपत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर मराठीमध्ये प्रसिद्ध केली. पुढचं चौथं वर्तमानपत्र इंदू प्रकाश. इंदू प्रकाश 1862 साली हे सुरू झालं. लोकहितवादींच्या पुढाकारानंच हे वर्तमानपत्र सुरू झालं. समाज प्रबोधनाचं कार्य या वर्तमानपत्राने केलं. विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. इंग्रजी विभागाचे संपादक न्यायमूर्ती रानडे, तर मराठी विभागाचे संपादक जनार्दन सखाराम गाडगीळ हे होते. कारण हे वर्तमानपत्र 2 भाषेमध्ये निघत, एक इंग्रजीमध्ये आणि एक मराठीमध्ये. 5वं वर्तमानपत्र दीनबंधू. 1 जानेवारी 1877 हे सुरू झालं. कृष्णराव भालेकर हे याचे संपादक. बहुजन समाजाचे मुखपुत्र असं या वर्तमानपत्राचं वैशिष्ट्य. बहुजन समाजाची तत्कालीन परिस्थिती यावरून समजते. ते महात्मा फुले, ज्योतिराव फुले यांचे सहकारी होते. केसरी व मराठा. आता अजूनही वर्तमानपत्र केसरी चालू आहे. 1881 साली हे सुरू झालं. गोपाळ गणेश आगरकर केसरीचे संपादक. लोकमान्य टिळक मराठाचे संपादक होते. लक्षात ठेवा, गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे संपादक व लोकमान्य टिळक मराठाचे संपादक. आपण म्हणतो की केसरी हे वर्तमानपत्र टिळकांनी सुरू केलं, पण पुढे आगरकरानंतर केसरीचं संपादनाचं काम लोकमान्य टिळकांकडे आलं. पण पहिलं संपादक हे गोपाळ गणेश आगरकरच होत. तत्कालीन सामाजिक व राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. देशस्थितीचे वर्णन करून समाज प्रबोधन केले. देशी भाषेतील ग्रंथांचा व पाश्चात्य विद्येचा प्रसार केला. विलायतेतील राजकारणांची ऐत्य देशीयांना ओळख करून दिली. म्हणजे परदेशातील, पश्चिमेकडे देशातील राजकारणाची माहिती भारतीय लोकांना करून देण्यात या वर्तमानपत्रामध्ये आले. आणि ब्रिटिशाविरुद्ध जनतेत असंतोष करण्याचं काम या वर्तमानपत्रानंच केलं. कारण तुम्हाला माहिती, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, हा केसरीतच लोकमान्य टिळकांनी आग्रह लिहिला होता. आणि त्यावेळी आग्रहलेखानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवून दिलेली होती. हे लक्षात ठेवायचं. आता पुढचा पॉईंट जो आहे आपल्याकडे, तर आपण बघूया नियतकालिके. वर्तमानपत्रानंतर नियतकालिके. आता नियतकालिके म्हणजे काय? नियतकालिक म्हणजे काय? ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक. म्हणजे नियतकालिक ठराविक कालावधीमध्ये हे प्रकाशित होणारं मुद्रित साहित्य छापील म्हणजे नियतकालिक. प्रसिद्धीच्या कालावधीवरून नियतकालिकांचे साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षण्मासिक, वार्षिक असे प्रकार घडतात. नियतकालिक हा प्रकार देखील असतो. जसं आपल्या शाळेचा शारदा विहारांक असतो, केसरीचं साप्ताहिक नियतकालिक असतं, नंतर किशोर नावाचं मासिक असतं, दिवाळी अंक असतो वार्षिक. हे सगळे नियतकालिकाचे प्रकार आहेत. आता प्रारंभीची नियतकालिका कोणती होती आपण बघूया. 1840 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील दिग्दर्शनी पहिले मासिक सुरू केले. मित्रांनो, पहिलं वर्तमानपत्र कोणतं आणि मराठी भाषेतील पहिलं मासिक कोणतं याच्यामधला फरक लक्षात ठेवा. 1840 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील दिग्दर्शन हे पहिले मासिक सुरू केले. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी 1929 प्रगती साप्ताहिक सुरू केलं. भारतीय इतिहास आणि संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका ही आधुनिक काळातील नियतकालिके आहेत. नियतकालिकांमधून अर्थ, सामाजिक रूढी परंपरा, समस्या, पर्यावरण आदी विषय हाताळले जातात त्या ठिकाणचे. पुढे आहे वेब पत्रकारिता. आता वेब पत्रकारिता म्हणजे काय? संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या पत्रकारितेस वेब पत्रकारिता असे म्हणतात. कारण अलीकडे काय झाले, प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल असतो, इंटरनेट असतं,
संगणकावरती किंवा मोबाईलला पण इंटरनेट असतं. आपण काय करतो, जरी त्याच्यावर यूट्यूबला किंवा गुगलला सर्च केलं की ते वर्तमानपत्र आपल्याला वाचायला मिळतं. कारण संपूर्ण वर्तमानपत्र विकत घेणं आणि त्या कुठेतरी प्रवासामध्ये हाताळणं, त्याच्यापेक्षा सगळ्या वर्तमानपत्राची वेब पत्रकारिता असते. इंटरनेटवर जाऊन आपल्याला ते वर्तमानपत्र ठराविक बातम्या पाहायला मिळतात. त्याला म्हणतो वेब पत्रकारिता. वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यूट्यूब हे तुम्हाला माहिती आहे. याच्यातून आपल्याला ई पत्रकारिता किंवा ई पत्रक पाहायला मिळते. नंतर 6वं आहे आकाशवाणी. ही प्रसारमाध्यम आहे. आकाशवाणी. आता विकासाची वाटचाल आकाशवाणीची पाहूया. जुलै 1924मध्ये मद्रास म्हणजे चेन्नई येथे प्रथम एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. ब्रिटिश सरकारने इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC स्थापन केली. याच कंपनीचे पुढे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ISBS असे नामकरण झाले. 8 जून 1936 रोजी याच कंपनीने ऑल इंडिया रेडिओ, आता हे ऑल इंडिया रेडिओ AIR असे नामकरण केले. आणि स्वतंत्र भारतात AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत हे असते. आता सध्या दूरचित्रवाणी केंद्र आपलं चालू आहे, आकाशवाणी सह्याद्री आहे पा चालू. आणि पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून AIRला आकाशवाणी असे नाव पुढे दिलं गेलं. आता आकाशवाणीवरचे कार्यक्रम काय काय आपल्याला माहिती देतं पहा. आकाशवाणीवर सुरुवातीस शासकीय कार्यक्रमांची व उपक्रमांची माहिती दिली जात असे. नंतर मनोरंजन, प्रबोधन, साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जाऊ लागले. शेतकरी, कामगार, युवा, महिला, मुले अशा सर्वांसाठी विशेष कार्यक्रम सध्या होतात. विविध भारतीय सेवेद्वारे 24 भाषा व 146 बोलील भाषांमध्ये कार्यक्रम प्रक्षेपित केले जातात. पहा, आकाशवाणी केंद्र आहे की नाही, आपण म्हणतो जरा रेडिओ नाही, पण अलीकडे विविध भारतीमध्ये 24 भाषामध्ये आणि 146 बोली भाषा स्थानिक कार्यक्रम प्रक्षेपित केले जातात. सध्याचं जे आहे ना फेमस चॅनल रेडिओ मिर्ची यासारख्या अनेक खाजगी रेडिओ सेवाही MF या बँडवरून चालू आहेत. म्हणजे आकाशवाणीवर सुद्धा आपल्याला सगळी माहिती मिळते, दैनंदिन माहिती मिळते. कुठे पाऊस पडला, कुठे एखादी घटना घडली, भूकंप झाला, पूर आला किंवा कुठे एखादी नैसर्गिक आपत्ती आली, तर अशा वेळेला आपण आकाशवाणीवर कार्यक्रम पाहतो आणि ऐकतो. मित्रांनो, शैक्षणिक कार्यक्रमसुद्धा आता सुरू केलेले आहेत बरं का. हे पहा. नंतर निघालं दूरदर्शन, टेलिव्हिजन. 15 सप्टेंबर 1959 रोजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. 1959 रोजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचं काय केलं, उद्घाटन. मुंबई दूरदर्शन केंद्र 2 ऑक्टोबर 1972 रोजी सुरू झालं. आणि भारतात रंगीत दूरदर्शनचे कार्यक्रम 15 ऑगस्ट 1982 पासून सुरू झालं. रंगीत नाही तर पूर्वी कृष्णधवल म्हणजे काळं सर्व दिसत. आणि 1991 साली खाजगी वाहिन्या कार्यक्रम सुरू झाले. 1991ला म्हणजे आपण जे म्हणतो ना की झी मराठी, युवा मराठी हे चॅनल वेगळे लागतात ना, ते खाजगीला सुद्धा काय दिली, पुढे परवानगी दिली. मित्रांनो, आता प्रसार माध्यमांची आवश्यकता काय, आपण जे पाहिलं आता की वर्तमानपत्र, वेब पत्रकारिता, आकाशवाणी, दूरदर्शन, खाजगी चॅनल्स TVचे, या प्रसार माध्यमांची आवश्यकता काय, तर माहितीचा मुक्त प्रवाह समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी याचा उपयोग होतो. लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी माहिती मिळते. कुठं काय झालं, राजकीय चालू घडामोडी वगैरे सगळं पाहायला मिळतं. समाजात काय घडत आहे हे लोकांना प्रत्यक्ष ऐकायला आणि पाहायलासुद्धा मिळतं. लोकशिक्षण आणि समाज प्रबोधनासाठी सुद्धा कार्यक्रम केलेले जातात. म्हणजे काही वेळा मूल्य, जीवनमूल्य किंवा सरकारची चांगले ध्येय धोरणे, समाज प्रबोधन गोष्टी, हे करा, हे करू नका, अशी सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी प्रसारमाध्यमापासून मिळते. आता प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन. एक चिकित्सक म्हणजे अगदी सूक्ष्म दृष्टिकोनातून आपण त्याचं काय करूया, माहिती करून घेऊया. प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचा खातरजमा करावा लागते. वर्तमानपत्रातून येणारी माहिती
वा दूरदर्शनवरून दाखवली जाणारी माहिती किंवा दृश्ये वास्तवाला धरून असतीलच असे नाही. आता पहा, या गोष्टीकडे तुमचं मी लक्ष वेधतो की टी व्हीला आणि वर्तमानपत्रात टी व्हीला जे दृश्य काही दाखवतात किंवा जी काही बातमी येते ती खरी असेलच असं नाही बरं का. एखाद्या वेळेस त्याचा अतिरेक पण असतो. जाहिराती पाहतो ना आपण, काय दाखवावं आणि काय दाखवू नये, किती वेळ कोणती बातमी दाखवावी ह्याचं तुझं तारतम्य असतं. हे सुद्धा आपण ठरवायचं आहे. तोच आपण चिकित्सक अभ्यास करायचा आहे. जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरातील स्टर्न ह्या साप्ताहिकात अडॉल्फ हिटलरची स्वहस्ते लिहिलेली रोजनिशी मिळाल्याची बातमी छापून आली. परंतु ते पुढे कसं होतं, बनावट निघाले. म्हणजे टी व्हीला आणि दूरदर्शनला किंवा वर्तमानपत्रात जी बातम्या येतात त्या खऱ्या आहेत का? कसं आहे, सध्या कोरोना आहे, एवढे लोक मृत्युमुखी पडले, एवढ्या लोकांना लागण झाली, खरं झाली का त्याच्यावर विश्वास ठेवायचा? काही वेळा काय करावं, काय करू नये ही माहिती देते. काही अतिरंजित भडक बातम्या दिलेल्या असतात, त्या घटना घडलेल्या नसतात, पण ते काय करावं लागतं, आपण पाहावं लागतं चिकित्सक अभ्यास करून. आता प्रसार माध्यमाची संबंधित व्यावसायिक क्षेत्र कोणते आहेत? प्रसारमाध्यम हा व्यावसायिक होऊ शकतो का? प्रसारमाध्यम उदाहरणार्थ वर्तमानपत्राचे संपादक, वार्ताहर, मुद्रक, लेखक, छायाचित्रकार, तंत्रज्ञ, संगणकतज्ञ, कर्मचारी इत्यादी त्या ठिकाणी काम करत असतात. एखादं वर्तमान जर पत्र काढलं, हा व्यवसाय होऊ शकतो का? हो. संपादक जो असतो तो त्या वर्तमानपत्राचा प्रमुख असतो. सर्वच ही जबाबदारी त्याची असते. वार्ताहर म्हणजे बातमीदार. आपल्या परिसरातील बातम्या त्या वर्तमानपत्रामध्ये देणं, तर हे वार्ताहर आहे. मुद्रक त्या वर्तमानपत्रात बातम्या व्यवस्थित लावणं, त्यांची वाक्यरचना करणं, ते व्यवस्थित छापलं का नाही, व्याकरणदृष्ट्या ते वाक्य बरोबर आहे का, हे मुद्रकाचं काम. लेखक, एखाद्या लेखकानं गोष्ट लिहिलेली आहे, कथा लिहिलेली आहे, माहिती लिहिलेली आहे, तर त्या लेखकाचा बी तो काम करू शकतो. छायाचित्रकार, एखादी बातमी देणं, त्याचा फोटो देणं, ते छायाचित्रकाराचं काम आहे. तंत्रज्ञ, काही तंत्रज्ञ असं बातमी कशी छापावी, तो फोटो कसा छापावा, त्या फोटो कसा काढावा, कुठल्या पानावर छापावं, हे तंत्रज्ञांचं काम असतं. संगणक तज्ज्ञ, आता अलीकडे संगणक आहे म्हणून संपूर्ण वर्तमानपत्र त्या संगणकावरती बसवलं जातं अगोदर, त्यालाही संगणक तज्ज्ञ लागत असतात. यूट्यूबवरून बातमी मिळवणं, गुगलवरून बातमी मिळवणं, किंवा तुमचा ईमेल असेल, आपण ईमेलवरून बातमी पाठवू शकतो. आणि कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी. त्यामुळे वर्तमानपत्रामध्ये किती लोकांना व्यवसाय मिळतो पहा. आकाशवाणी, केंद्रप्रमुख, कर्मचारी वर्ग, वार्ताहर, निवेदक, मुलाखत घेणारे, वृत्तसंकलन, रेडिओत काम करणारे तंत्रज्ञ, व्यवस्थापक, किती कर्मचारी लागतात बघा जर विचार केला तर. आता दूरदर्शनवर बघू किती कामगार असतात बघा. व्यावसायिक क्षेत्र होऊ शकतं. पत्रकार, वृत्तसंकलन, वृत्तसंपादक, वृत्तनिवेदक, कॅमेरामन, कलानिर्देशक, प्रकाश व्यवस्था पाहणारे तंत्रनिर्देशक, संगीत निर्देशक, कलाकार, मुलाखत घेणारे, रंगभूषा तज्ज्ञ, मेकअप करणारे. पहा, म्हणजे वर्तमानपत्रे, आकाशवाणी आणि दूरदर्शन ही व्यावसायिक क्षेत्रे होऊ शकतात. मित्रांनो, पत्रकारितेचा कोर्स असतो. संपादकाचंही माहिती वर्तमानपत्रातूनच मिळते. कॅमेरामन याचाही कोर्स असतो. मुलाखत कशी घ्यावी ह्याची कला असते. रंगभूषा, मेकअप करणारे, म्हणजे मला असं म्हणायचं की या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला व्यवसाय करता येतो. हे व्यावसायिक क्षेत्र होऊ शकतं. आता प्रसारमाध्यमांना असणारी इतिहासाची गरज आहे का प्रसारमाध्यमांना? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही एवढं सांगितलं म्हणता सर, पण प्रसारमाध्यम आणि इतिहासाची गरज काय? तर आहे ना गरज. आता पहा, उदाहरण पाहूया आपण. वर्तमानपत्र, इतिहासाची आवश्यकता काय याला? मागची बातमी, मागील पार्श्वभूमी देताना, आता ही एखादी बातमी द्यायची, मग ही बातमी द्यायची का न द्यायची, त्या बातमीमागची पार्श्वभूमी काय, अशी घटना का घडले, त्याचा इतिहास बघावा लागतो. बातमीचा आढावा देताना भूतकाळातील संदर्भ द्यायचा असेल तर, एखादी घटना घडली तर बातमीचा संदर्भ द्यावा लागतो.
याच्याविषयी काही माहिती अगोदर आली होती का? याच्याविषयी कोणी काही सांगितलेलं आहे का? अशी घटना पाठीमागं घडली होती का? म्हणजे बातमीचा आढावा घ्यावा लागतो. 50-100 वर्षांपूर्वी अशा सदरात माहिती देण्यासाठी की 50 वर्षापूर्वी काय घडलं होतं, 100 वर्षापूर्वी काय घडलं होतं या दिवशी, दिनविशेष असतात पहा. नंतर आर्थिक, सामाजिक, राजकीय घटनांचा आढावा घेताना भूतकाळातील संदर्भ देण्यासाठी आपल्या वर्तमानपत्र उपयोगी पडतात. आपण म्हणतो की बंगालमध्ये दुष्काळ पडला होता सुरुवातीला त्या ठिकाणी. मग खरोखर दुष्काळ पडला होता का? 1972 साली महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता. मग त्यावेळेची परिस्थिती कशी होती? किंवा सध्या करोना आहे. हा करोना जर महामारीचा जर हा संसर्गजन्य रोग असेल तर आता वर्तमानपत्रात किंवा टी व्हीला ह्या बातम्या सगळ्या छापून येतात वर्तमानपत्रात. मग हे संकलन करून ठेवलं तर 20 वर्षांनी ज्यावेळेला तुम्ही मोठे होताल त्यावेळेला तुम्हाला कळेल की 2020 साली आमची शाळाच नव्हती, ऑनलाईन शिक्षण होतं, आम्ही घरी बसून शिक्षण घेतलं, शाळा बंद होता, एवढ्या लोकांना त्रास झाला. मग त्याचा समाजावर काय परिणाम झाला, आर्थिक परिणाम काय झाला, राजकीय काय परिणाम झाला, हा संदर्भ पुढे तुम्हाला इतिहासाला निश्चितच उपयोगी पडेल. ऐतिहासिक घटनाची 100. समजा या दिवशी 100 वर्षापूर्वी काय झालं होतं, 50 वर्षापूर्वी काय झालं होतं, 50 वर्षापूर्वी अग्रलेख कोणता लिहिताना आवश्यकता होती, काही कोडी, मनोरंजन यासाठी सुद्धा इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे वर्तमानपत्र आणि इतिहास ह्यांचा जवळचा संबंध आहे. आता आकाशवाणी, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आपण टी व्हीवरती पाहतो किंवा आकाशवाणीवर बातम्या आपण ऐकतो. अशा प्रसंगी पूर्वीच्या पंतप्रधानांच्या हस्ते, राष्ट्रपतींच्या हस्ते भाषण द्यायचं आहे की लाल किल्ल्यावर पहिलं ध्वजारोहण झालं भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंच्या हस्ते. त्यावेळेला त्यांनी भाषण काय केलं होतं असा संदर्भ मिळतो. नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, सुवर्ण महोत्सव, शतक महोत्सव वर्ष अशा प्रसंगी त्यांची माहिती प्रसारित करताना आपल्याला उपयोग होतो. किंवा दिनविशेष सांगताना, सामाजिक सांस्कृतिक विशेष माहिती सांगताना आकाशवाणीचा उपयोग होतो. ऐतिहासिक प्रसंग, व्यक्ती यांच्यावर कार्यक्रम सादर करताना किंवा चर्चा करताना जर काही उदाहरण द्यायचं झालं तर यासाठी आपल्याला इतिहासाचा उपयुक्त अभ्यास ठरतो. आता दूरदर्शन, पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिका तयार करताना तत्कालीन परिस्थिती आपण टी व्हीला पाहतो. छत्रपती शिवाजी किंवा संभाजी अशा ऐतिहासिक काही मालिका असतात. तर आपल्याला त्यावेळेला ऐतिहासिक पुरावे द्यावा लागतात. त्यावेळेची परिस्थिती कशी होती, त्यांचा पोशाख, शस्त्र, राहणीमान, भाषा, वागण्याच्या पद्धती ह्या समजून घेण्यासाठी आपल्याला दूरदर्शनचा उपयुक्त जुन्या मालिका पाहावाच लागतात. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बाबीवर आपल्याला चर्चा करता येते. खेळाडू, सेनानी, कर्तृत्ववान स्त्रिया किंवा पुरुष, समाजसेवक, किल्ले, वास्तू ह्यावर कार्यक्रम तयार करताना आपल्याला इतिहासाचं ज्ञान असावं लागतं आणि मग ते दूरदर्शनवर माहिती दाखवता येते. असं ह्या या ठिकाणी मुलांनो आहे. आता या ठिकाणी काही संकल्पना आहे 2-3 मी तुम्हाला सांगतो, ते ऐकूया आपण. आता उदाहरणार्थ वृत्तपत्रे याला आपण म्हणतो न्यूज. या NEWS वर्तमानपत्र म्हणजे न्यूज, NEWS म्हणजे न्यूज या शब्दांच्या आद्याक्षरावरून मुख्य नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ असा बोध होतो. चारही दिशांकडून येणाऱ्या घटनांचे वृत्त म्हणजे बातमी असा अर्थ होतो. या बातम्या किंवा वृत्तपत्र छापणारे ते वृत्तपत्र. लंडन गॅजेट हे जगातील पहिले वृत्तपत्र 1966 साली इंग्लंडमध्ये सुरू झालं. पहा, जगातलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं? लंडन गॅजेट 1666 इंग्लंडमध्ये सुरू झालं. जेम्स ऑगस्ट हिकी याने 29 जानेवारी 1780 रोजी बंगालमध्ये बेंगॉल गॅजेट भारतातील पहिलं वृत्तपत्र सृष्टीचा पाया घातला. त्यानंतरच्या काळात भारतात इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेतील वृत्तपत्रे सुरू झाली. आता बाळशास्त्री जांभेकर शब्द आला आहे. बाळशास्त्री जांभेकर, आता यांच्याविषयी माहिती घेऊया. थोर पत्रकार व विचारवंत, संस्कृत, मराठी, इंग्रजी भाषावर प्रभुत्व, गणिताचे अध्यापन,
नंतर डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी पदावर नेमणूक. नेटिव्ह सेक्रेटरी असताना अनेक ग्रंथांची भाषांतरे केली. ज्ञानप्रसाराच्या व प्रबोधनाच्या प्रेरणेने दर्पण हे वर्तमानपत्र सुरू केले. कारण आपल्या पुस्तकात काय असतं, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले वर्तमानपत्र सुरू केले, पण इतर माहिती नसते आपल्याला. वैचारिक प्रगल्भतेबरोबर लोकशिक्षण केले. मुंबई इलाख्यात ज्ञानप्रसाराचा पाया घातला. पूर्व परंपरा नसतानाही त्यांनी वर्तमानपत्राची मांडणी, विषय, भाषा, अग्रलेख, स्फुटलेखन याविषयी निकष ठरवले. वर्तमानपत्र लेखनाचे त्यांचे लेखन मराठी निबंध लेखनमाला म्हणून प्रसिद्ध आहे. पुनर्विवाह, स्त्रियांचा विद्याभ्यास, स्त्री पुरुष या समान हक्क इत्यादी विषयांना निबंधातून त्यांनी वाचा फुली. त्यावेळी त्यांनी नियतकालिकाची परंपरा मराठीत सुरू केली आणि महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडीत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे आणि म्हणूनच पुढे वर्तमानपत्र निघाले. आता शतपत्रे असा शब्द आहे. गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी म्हणतो. यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या वर्तमानपत्रात 100च्या वर पत्र लिहिली. किती? 100च्या वर पत्र लिहिली. आणि 1866 ही पत्रे स्वतंत्ररित्या निबंध संग्रह पुस्तकात छापण्यात आली आणि या पुस्तकाला त्यांनी शतपत्रे असे नाव दिलं. शतपत्रात प्रत्यक्षात 108 पत्रे आहेत. ती राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विषयावर आहेत. भारताच्या समृद्ध परंपरेचा गौरव करतानाच कर्मठपणा, अंधश्रद्धा, आळशी मनोवृत्ती यावरही त्यांनी टीका केली. आणि शतपत्रातून लोकहितवादींनी समाजाविषयी उत्कट भावना आणि समाज सुधारण्याची तळमळ दिसून येते. अव्वल इंग्रजीतील निबंधकारात त्यांचे स्थान वरचे आहे. आता दुसरा आहे नियतकालिके. नियतकालिके विशिष्ट विषयाला वाहिलेले अनेक लेखकांचे विविध विषयावरचे लेखन नियतकालिकात प्रसिद्ध केले जाते. नियतकालिक हा वाङ्मयी प्रकाराचा उदय युरोप खंडात 7व्या शतकात झाला. 18व्या शतकाच्या प्रारंभी निबंध या वाङ्मयी प्रकाराचा उदय विकास होण्यासाठी नियतकालिकांचे फार उपयुक्त ठरली. 23 मे 1818 रोजी डॉक्टर विल्यम कॅरी यांनी बंगालमध्ये समाज दर्पण या नावाचे पहिले बंगाली साप्ताहिक व दिग्दर्शन नावाचे पहिले बंगाली मासिक सुरू केले. त्यानंतर प्रबोधनाचे एक प्रभावी साधन म्हणून भारतात प्रादेशिक भाषेमधून अनेक वृत्तपत्र सुरू झाली. ही लक्षात ठेवायचं. आता ई वृत्तपत्रे. आधुनिक प्रसारमाध्यमात ई वृत्तपत्रांना अनेक महत्त्व आहे. ई वृत्तपत्राचे स्वरूप छापील वर्तमानपत्रासारखे नसते. त्यामध्ये बातम्यांचे स्वरूप वा महत्त्व यानुसार बातम्या न येता त्या क्रमाने येतात. आपल्याला हव्या असलेल्या बातमीसाठी किंवा लेखासाठी क्लिक केले ती सविस्तर बातमी स्क्रीनवर येते. त्यात वाचकांच्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी सुद्धा जागा असते. 1992 शिकागो ट्रिब्यून ह्या वृत्तपत्राची पहिली आवृत्ती निघाली. भारतात सर्वप्रथम द हिंदू तर मराठीत केसरी ही वृत्तपत्रे ई वृत्तपत्रे बनली. आज जगातील बहुतेक वृत्तपत्रे ई स्वरूपात उपलब्ध असल्याने कोणालाही जगातले कोणतेही वृत्तपत्र कुठेही संगणकावर किंवा मोबाईलवर आंतरजाल म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून वाचता येते. आता आकाशवाणी. 1876 ग्रॅहम बेल याने दूरध्वनीचा शोध लावला. या शोधामुळे तारेच्या माध्यमातून शब्द दुसऱ्या ठिकाणी ऐकू येऊ लागले. 1896 साली इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी याने बिनतारी यंत्रणेचा शोध लावला. 1921 साली अमेरिकेतील पीटर्सबर्ग येथे जगातील पहिले आकाशवाणी केंद्र स्थापन झाले. 1922 साली ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी स्थापन झाली. त्यानंतर आकाशवाणीचा जगात विस्तार झाला. आकाशवाणीचा प्रारंभ भारतात मद्रास, चेन्नई येथे झाला. आकाशवाणीला प्रथम नभोवाणी म्हटले जाईल. 1935 म्हैसूर संस्थानाने आपल्या रेडिओ केंद्रास आकाशवाणी असे नाव दिले. हेच नाव पुढे भारत सरकारने सर्व रेडिओ केंद्रांना दिले. बहुजन हिताय बहुजन सुखाय
हे भारताच्या आकाशवाणीचे वेदवाक्य आहे. आता दूरदर्शनचा इतिहास पाहूया. प्रेक्षकामार्फत किंवा उपग्रहामार्फत चित्र आणि आवाज दूर अंतरावर पोहोचवणाऱ्या माध्यमाला दूरदर्शन म्हणतात. जॉन लॉगी बेअर या स्कॉटिश शास्त्रज्ञाने जगातला पहिला दूरदर्शनचा प्रयोग यशस्वी केला. नंतर 1933 साली इंग्लंडमध्ये, 1935 साली फ्रान्समध्ये, तर 30 एप्रिल 1939 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे दूरदर्शन सुरू झाले. 1959 साली इंग्लंडच्या फिलिप्स कंपनीने दिल्लीत भरवलेल्या प्रदर्शनात क्लोज सर्किट युनिट भारत सरकारला भेट दिली आणि 15 सप्टेंबर 1959 रोजी दिल्लीहून भारतीय दूरदर्शनचे पहिले प्रक्षेपण झाले. पहा, 1933 इंग्लंडमध्ये आणि 1959 रोजी भारतामध्ये किती फरक आहे पहा. प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे हे दूरदर्शनचे पहिले निर्माते होते. दूरदर्शनला पूर्वी दूरचित्रवाणी असं म्हटलं जायचं. मित्रांनो, ही तुम्हाला माहिती आता पुष्कळ झाली. आपण वर्तमानपत्राचा इतिहास, दूरदर्शनचा इतिहास, आकाशवाणी केंद्रांचा इतिहास, वृत्तपत्रांचा इतिहास, शतपत्रे, नियतकालिके यांचाही थोडक्यात जरा जादा माहिती करून घेतलेली आहे. तसं म्हणून प्रसारमाध्यम आणि इतिहास हा धडा महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला जर इतिहास हा व्यवसाय होऊ शकतो. जर आपल्याला व्यवसायामध्ये संधी उपलब्ध असेल तर आपण ह्याच्यामध्ये काम करू शकतो. हाच खरा इतिहास आहे आपल्याला. हे आपल्याला महत्त्व असतं पहा, की आकाशवाणी केंद्र केव्हा सुरू झालं भारतात, जगात केव्हा सुरू झालं, वर्तमानपत्र पहिले कोणते, आपली मराठी कोणती, इंग्रजी कोणती, सुंदर माहिती या धड्यामध्ये आहे. धडा काळजीपूर्वक वाचा. जनरल नॉलेजच्या दृष्टिकोनातून तुम्हाला भावी आयुष्यामध्ये हे उपयोगी पडेल. एक दुरुस्ती सांगतो तुम्हाला. दुरुस्ती आपल्या पुस्तकामध्ये 1 मे 1972 रोजी मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झालं असं दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये. पण तसं नाही, ते चुकीचं आहे. कारण 12वीच्या पाठ्यपुस्तकात नीट ऐका, आपल्याकडे 1 मे दूरदर्शन केंद्र सुरू झालं 1 नोव्हेंबरला, 1 मेला सुरू झाला असा उल्लेख आहे. पण 1 मे नव्हे. 12वीच्या पाठ्यपुस्तकात इतिहासाच्या आणि विश्वकोश जर काढला त्यामध्ये 2 ऑक्टोबर 1972 रोजी, 2 ऑक्टोबर 1972 रोजी मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले असा त्याचा उद्घाटन झाले असा त्याचा काय आहे उल्लेख आहे. लक्षात ठेवायचं. तेवढं दुरुस्ती करून घ्यायची. त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आपल्याकडे सगळं. लक्षात मित्रांनो, धडा काळजीपूर्वक वाचा, निश्चित समजेल. या ठिकाणी दुसरी एक सूचना सांगतो. बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मतारखेची नोंद कुठेही आढळत नाही. बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मतारखेची नोंद कुठेही आढळत नाही. बाळशास्त्रींच्या दर्पण या वृत्तपत्राचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी प्रसिद्ध झाला. म्हणून 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पण आपल्या पाठ्यपुस्तकात 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस असा संदर्भ दिलेला आहे. तो चुकीचा आहे, हे लक्षात ठेवायचं. बाळशास्त्रींचा जन्मतारखेची नोंद कुठेही आढळत नाही. त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी वर्तमानपत्र सुरू केलं म्हणून तो पत्रकार दिन म्हणून साजरा करतो आपण. बाळशास्त्रींचा जन्मदिन म्हणून पुस्तकात दिला आहे, तो उल्लेख कसा आहे थोडासा चुकीचा आहे. तो दुरुस्त करून घ्या, हे लक्षात ठेवायचं. या ठिकाणी आपला तास संपलेला आहे. पुस्तक समोर ठेवा. परत धड्याला शांत वाचा. आणि मी जी काही थोडीशी माहिती सांगितलेली आहे ती पुस्तकात नाही, ती परत ऐका. तुमच्या ज्ञानामध्ये निश्चितच भर पडेल. आणि दिलेला स्वाध्याय काळजीपूर्वक उत्तरे लिहा. अगोदर आकलन करून घ्या आणि उत्तरं लिहा. दुर्लक्ष करू नका, हे लक्षात ठेवायचं आहे. छान तुम्ही ऐकलं सर्वांनी. याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू. धन्यवाद.